तर आता आपण कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी समजून घेऊ. आता यामध्ये जो आपल्याला शब्द आलेला आहे तर तो शब्द आहे पोटेन्शियल. ओके, सो पोटेन्शियल जे आहे तर त्याचे दोन अर्थ होतात. तर एक आहे पॉसिबिलिटी. ओके, सो इट इज अ पॉसिबिलिटी. आणि दुसरा जो अर्थ घेऊ आपण कॅपॅसिटी फॉर ॲक्शन, की म्हणजे कोणतीही कृती करण्यासाठी जी कॅपॅसिटी असते, क्षमता, त्या क्षमतेला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल. परंतु आता जनरली आपण या अगोदर पोटेन्शियलला जर एनर्जी टर्म लावलं, पोटेन्शियल एनर्जी असा शब्द जर जोडला तर हा शब्द आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट फिट करतो की ॲक्च्युअल आतापर्यंत जे आपण शिकलेलो आहे तर त्या शब्दानुसार आपण त्याचा अर्थ काय लावू, स्टोअर्ड एनर्जी है ना, साठवून ठेवलेली ऊर्जा असा त्याचा आपण अर्थ घेत असतो. आता एक लक्षात घ्या की आपल्या जो अर्थचा क्रस्ट आहे, पृथ्वीचा जो भूगर्भ आहे, तर हा युनिफॉर्म आहे का, नाही. इट इज नॉट अ युनिफॉर्म, तो एक समान नाही. तर याच्यामध्ये काय माहिती आहे का की काही डिसकंटिन्युअस आणि डिसलोकेशन्स आहेत. म्हणजे काही ठिकाणी जर पाहिलं आपण तर ते कंटिन्युटी नाही आहे. ओके, आणि काही ठिकाणी डिसलोकेशन म्हणजे सर्व लोकेशन जे आहेत एकमेकांसारखे नाहीत, तर काही ठिकाणी डिसकंटिन्युअस आणि डिसलोकेशन्स आहेत काही पार्टमध्ये. त्या पार्टला आपण काय म्हणायचं, फॉल्ट लाईन्स म्हणायचं. आता ह्या फॉल्ट लाईनचं वैशिष्ट्य आहे की अर्थच्या क्रस्टमध्ये ते काय म्हणून काम करायले, एक कॉम्प्रेस्ड स्प्रिंग, म्हणजे अशा स्प्रिंग आहे की ज्यांना आपण कॉम्प्रेस करून ठेवलेलं आहे, दाबून ठेवलेलं आहे. मग आता मला सांगा, कॉम्प्रेस केल्यामुळं काय झालं की दे पोजेस अ लार्ज अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कारण आपण पाहिलं आहे ना की ज्याही गोष्टीला आपण स्टोअर करतो, कॉम्प्रेस करतो, तर त्यामध्ये जी एनर्जी असते त्या एनर्जीला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. आणि डेफिनेटली अर्थमध्ये आपण पाहिलं की काही फॉल्ट लाईन्स आहेत. फॉल्ट लाईन्सनं काय म्हणून बिहेव करायले, ते कॉम्प्रेस्ड स्प्रिंग म्हणून बिहेव करायले, म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये पोटेन्शियल एनर्जी प्रेझेंट आहे. आता जेव्हा हे फॉल्ट लाईन्स एकमेकांना रिॲडजस्ट करतात तेव्हा पृथ्वीवर काय येतो, त्या भागामध्ये अर्थक्वेक, भूकंप येत असतो. म्हणजे याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही स्टोर्ड एनर्जी आहे बाय व्हर्च्यू ऑफ द पोझिशन ऑर कॉन्फिगरेशन ऑफ अ बॉडी. सो पोटेन्शियल एनर्जीला आपल्याला डिफाईन करायचं असेल तर ती एक स्टोर्ड एनर्जी साठवून ठेवलेली आहे, आणि त्या साठवून ठेवलेल्या एनर्जीमुळं त्या बॉडीला काय मिळते, एक विशिष्ट पोझिशन किंवा एक विशिष्ट कॉन्फिगरेशन त्या बॉडीला ऑब्टेन केलं जातं. आता एक लक्षात घ्या की या अगोदर आपण एक गोष्ट लर्न केली आहे की सपोज मी काय करतो, एक बॉल घेतो पा. ओके, सो इट इज अ बॉल आणि ही झाला अर्थचा सरफेस. आता अर्थच्या सरफेस, आता या बॉलचं जे मास आहे ते आपण कन्सिडर करू m. मग आता यावरचं जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करायचा असेल, ॲक्ट करणार, तर आपण काय करतो, mg व्हॅल्यू घेतो. आणि आपल्याला माहीत आहे की हे करत असताना आपण काय करत असतो की जी व्हॅल्यू आहे ही नेहमी आपण काय धरतो बरं, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू धरतो. ती कॉन्स्टंट व्हॅल्यू किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू आपण सातत्यानं कॉन्स्टंट का धरतो, कारण आपण असं ॲज्युम करतो की बॉल जो आहे तो, आता आपण हे शिकलेलो आहे की ग्रॅव्हिटी हाईटनुसार सुद्धा काय होते, डिक्रीज होते, डेप्थनुसार सुद्धा काय होते, डिक्रीज होते, बरोबर. ती सर्वात लार्ज कुठं आहे, अर्थच्या सरफेसवर असते. परंतु स्मॉलर डिस्टन्ससाठी ग्रॅव्हिटीमध्ये काही फार जास्त फरक पडतो का, नाही. म्हणजे स्मॉलर हाईटला है ना, स्मॉलर हाईटला जास्त फरक पडत नाही, कारण आपण माहीत आहे ग्रॅव्हिटीनुसार जर पाहिलं आपण तर GD इज इक्वल टू G इन ब्रॅकेट 1 - D/R हे फॉर्म्युला वापरत असतो. त्यानंतर अर्थच्या सेंटरला जर गेलो आपण
है ना, ॲट डेप्थ ॲट सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटी काय घेतो आपण तिथं, ऑलमोस्ट 0. तशाच पद्धतीनं ग्रॅव्हिटी जी आहे ती हाईटनुसार सुद्धा काय होत जाते, डिक्रीज होत जाते, ज्याचा ॲप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आपण G - h/2h/r. ओके, 1 - 2h/r हे अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आपण पुढं पण लर्न करणार आहे. परंतु हे फॉर्म्युले केव्हा ॲप्लिकेबल आहे, जर हाईट अर्थच्या रेडियसच्या कम्पेअरमध्ये असेल. जर म्हणजे स्मॉलर हाईटसाठी तर आपण जीची व्हॅल्यू कॉन्स्टंटच धरणार, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जेव्हा हाईट, बॉलची जी हाईट आहे, सपोज ही आहे बॉलची हाईट अर्थच्या सरफेसपासून. ओके, सो ही हाईट जी आहे ही टू मच लेस दॅन अर्थ रेडियस, बरोबर आहे का. तर अशा वेळेस जीची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करत असतो, कॉन्स्टंट करत असतो. म्हणजे स्मॉलर हाईटसाठी त्याच्यावर काही फार जास्त फरक पडत नाही. आता त्यानंतर इन शॉर्ट आपल्याला म्हणता येईल, एक स्टेटमेंट आपण लिहू वाटल्यास, की जीमध्ये जी व्हेरिएशन येतं, सो व्हेरिएशन जे आहे ऑफ जी, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रेव्हिटीचं जे व्हेरिएशन आहे, सो नियर अर्थ सरफेस. तर हे आपल्याला काय करायचं आहे, इग्नोर करायचं म्हणजे दुर्लक्ष घ्यायचं. म्हणजेच ती व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची, कॉन्स्टंट घ्यायची. ओके, सो हा पॉईंट इथे क्लिअर झाला. त्यानंतर आता आपण एक्झाम्पल गेलो बॉलबद्दल. आता आपण काय केलं माहिती आहे का, की डायरेक्शन पण महत्त्वाची आहे. पहा की ॲक्च्युअल आपण वस्तू कसं नेलो है ना, अपवर्ड डायरेक्शनला नेतो का डाऊनवर्ड डायरेक्शनला नेतो, बरोबर आहे का. तर आपल्याला माहीत आहे की या अगोदर पण आपण लर्न केलेलं आहे की जेव्हा ॲक्सिलरेशन अर्थच्या आपण काय जातो, अगेन्स्ट जातो, तर अशा वेळेस ॲक्सिलरेशन काय घेतो आपण, मायनस. आणि डाऊनवर्ड दिशेला कसं असतं, कारण ॲक्च्युअल ग्रॅव्हिटी व्हर्टिकली डाऊनवर्ड्स काय करते, ॲक्ट करत असते. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण की बॉल आता एका हाईटला गेला, h हाईटला गेला, आणि त्यामधली जर आपल्याला आता पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल, तर ही पोटेन्शियल एनर्जी आपण कशानं शो करतो, mgh. हे आपण आत्तापर्यंत शिकलेला फॉर्म्युला आहे. परंतु आता NCERTनुसार आपल्याला काय करायचं आहे की थोडा चेंजेस आणायचा आहे. आता एक लक्षात घ्या की आपल्याला आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीबद्दल बोलायचं. ठीक आहे, आता आपली जी टर्म राहील ती टर्म काय असेल, सो मी टर्मचं नाव लिहून घेतो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्याला आता आपण काय करणार माहिती आहे का, कॅपिटल व्हीनं डिनोट करणार. आणि ॲक्च्युअल ही फंक्शन ऑफ हाईट आहे, दॅट्स वाय मी ब्रॅकेटमध्ये काय लिहितो, इथं h लिहितो. ओके, सो इट इज अ फंक्शन ऑफ हाईट. सो आता एक लक्षात घ्या की जेव्हा बॉल आपण विशिष्ट हाईटला न्यायलो, तर अशा वेळेस जे वर्डन असतं तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट आहे, बरोबर ना. आपण वर नेलो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या काय करलो आपण, अगेन्स्ट करलो. म्हणजे इथं निगेटिव्ह वर्क डन असतं. हे काय असतं, निगेटिव्ह वर्क डन असतं. आता आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह वर्क डन करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात. सो आता वरच्या इक्वेशननुसार आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, ओके, सो फंक्शन ऑफ हाईट जर घेतला आपण तर ते फॉर्म्युला काय आला आपल्याकडे, mgh. सपोज इक्वेशन नंबर काय आपल्याकडे 1 आहे. आता आपल्याला माहीत आहे की निगेटिव्ह वर्क डन झालेला आहे. सो इथं काय करायचं माहिती आहे का, की ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू जर काढायची असेल आपल्याला, तर ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू हे काय असेल माहिती आहे का, की ती असते निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ती काय असते, निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो डेरिव्हेटिव्ह म्हणल्यावर आता विथ रिस्पेक्ट टू एच आहे आपल्याकडं, बरोबर आहे का. त्यामुळं आपण काय घेणार, d/dh. निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायलो आपण,
पोटेन्शियल एनर्जीचं. सो पोटेन्शियल एनर्जी ओके फंक्शन ऑफ एच. सो आता तुम्हाला माहीत आहे की -d/dh व्हॅल्यू टाकली आपण व्ही एचची, काय घेतली mgh. सो डी एचने कॅन्सल होऊन जाईल आणि आन्सर जे असेल आपल्याकडे तर इक्वेशन नंबर 2 नुसार काय व्हॅल्यू आली आपल्याकडे f इज इक्वल टू -mg ही व्हॅल्यू आपल्याकडे आली. आता हे जे निगेटिव्ह साईन आहे हा निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करेल आपल्याला की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ओके. तर बॉलला आपण अपवर्ड नेलं पण फोर्स निगेटिव्हला, याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा ॲड करला या ठिकाणी व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. सो डाऊनवर्ड डायरेक्शनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲड करतो. हे निगेटिव्ह चिन्हानं काय व्हायला इथं रिप्रेझेंट व्हायला. आता आपल्याला माहीत आहे की हा जो बॉल आहे, पुन्हा एकदा फिगर घेऊ आपण. सो हा बॉल जर आपण इथून रिलीज केला ओके. सो बॉल जो आहे तो रिलीज करत असताना बॉल जो आहे तो या डायरेक्शननं मूव्ह होणार. आता हे होत असताना आपल्याला माहीत आहे की याची जी स्पीड आहे ती इन्क्रीज होत असते. सो इट इज इन्क्रीजिंग स्पीडनं तो पृथ्वीच्या दिशेने येत असतो. आणि तो आपण गॅलिलिओचा एक रेशो पण पाहिला होता आहे ना, ऑड रेशो 1:3:5:7 ओके. तर आता जेव्हा हा ग्राउंडला हिट करणार आहे बॉल ओके. सो बरोबर या पोझिशनपर्यंत यूज करू. तर कायनेमॅटिक रिलेशनशिपनं त्याची जी आपण फायनल स्पीड करू किंवा स्पीड ॲट हिटिंग ग्राउंड बरोबर ना. सो स्पीड ॲट हिटिंग ग्राउंड. सो ती स्पीड काढायची असेल आपल्याला तर आपल्याला माहीत आहे की तो फॉर्म्युला काय असतो v² इज इक्वल टू 2gh ओके. सो आपल्याला एक रिलेशनशिप झालं होतं v इज इक्वल टू √2gh, कारण इनिशियल वेलॉसिटी जर 0 असेल तर कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये ऑब्टेन करता येतं आपल्याला ओके. सो v² इज इक्वल टू 2gh. आता या v² काय करू माहिती आहे का आपण, दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे की ½ m मल्टिप्लाय करायचं ओके. सो आपण काय करू आता ½ m v² पण मल्टिप्लाय करू आणि ½ m 2gh पण मल्टिप्लाय करू. सो 2 काय होतील इथं कॅन्सल होतील आणि वी कॅन राईट ½ mv² इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे mgh. मग आता या रिलेशनशिपवरून काय लक्षात येतं आपल्या, तर पहा ½ mv² म्हणजे ही काय झाली बरं कायनेटिक एनर्जी जेव्हा बॉल ग्राउंडवर पोहोचला होता. ही ऑब्जेक्टची जी इनिशियल पोझिशन असताना त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी mgh, म्हणजे याचा अर्थ कंप्लीट पोटेन्शियल एनर्जी ही कंप्लीट कशामध्ये कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जीमध्ये कंप्लीट झाली. आणि सो वी कॅन राईट हेअर की जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी होती, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी तर ही कशाची इक्वल आली कायनेटिक एनर्जी है ना. जी कायनेटिक एनर्जी वाटलं तर लिहू आपण कायनेटिक एनर्जी ॲट रिचिंग द ग्राउंड ओके. याच्या काय आली इक्वल आली. आता या डिस्कशनवरून एक गोष्ट लक्षात घ्या की जी पोटेन्शियल एनर्जी आहे ना, तर ही पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही केव्हा ॲप्लिकेबल आहे पहा. ही ॲप्लिकेबल केव्हा असते, ही ॲप्लिकेबल तेव्हाच आहे की जेव्हा वर्क डन हे कशाच्या अगेन्स्ट होतं पहा, वर्क डन अगेन्स्ट फोर्स. जसं की आपण इथं काय केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम केलं होतं, बॉलला एक विशिष्ट हाईटला पोहोचलं होतं, तेव्हाच पोटेन्शियल एनर्जी काय झाली ॲप्लिकेबल झाली. आता ज्या वर्क डननं आपण त्या बॉलला तिथपर्यंत नेलं त्याला आपण रिमूव्ह केलं, म्हणजे आता त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी राहिली का नाही. तर अशा वेळेस एक्सटर्नल जे कॉन्स्टंट्स आहे ते रिमूव्ह झालं, म्हणजे वर्क डन आता आपण रिमूव्ह केलं
तर आता कंडिशनमध्ये जर पाहिलं आपण तर इथं फक्त एकच मॅनिफेस्ट करतं, म्हणजे वर्क म्हणजे ही एक्सटर्नल एजन्सी, ज्या एक्सटर्नल एजन्सीनं आपण त्या बॉलला तिथपर्यंत हाईटपर्यंत नेलं होतं आणि तिथून आपण ती एक्सटर्नल एजन्सी काय केली, रिमूव्ह केली. तर अशा वेळेस पोटेन्शियल एनर्जी ही टोटली कशामध्ये कन्वर्ट व्हायली, कायनेटिक. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी हीच कायनेटिक एनर्जी असते जेव्हा वर्क डन जे आपण करतो अगेन्स्ट फोर्स त्याला जर आपण रिमूव्ह केलेलं असेल तर. त्याच्यामुळे काय झालं, वर्क डन रिमूव्ह झालं, पोटेन्शियल एनर्जी रूपांतर कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जीमध्ये झालं. ओके. आता यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, एक रिलेशनशिप समजून घ्यायचं आहे मॅथमॅटिकली. आता एक लक्षात घ्या, आपण जे आता रिलेशनशिप घ्यायलो ना हे फक्त वन डायमेन्शनला अप्लिकेबल आहे. जेव्हा वस्तूचं मोशन हे स्ट्रेट लाईनमध्ये व्हायला त्याला आपण काय म्हणतो, वन डायमेन्शन. तर अशा वेळेस पोटेन्शियल एनर्जी जी आहे, आतापर्यंत आपण हाईटनुसार विचार केला, आता आपण डिस्प्लेसमेंटनुसार, फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट है ना. लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आपण बद्दल बोललेलो, कारण वन डायमेन्शनचा विचार केला ना आपण एका स्ट्रेट लाईनमध्ये. आणि याचं आपल्याला रिलेशनशिप जर फोर्ससोबत जाणून घ्यायचं असेल, ओके, याचं रिलेशनशिप कसं असेल पहा. तर ते रिलेशनशिप असेल की जे फोर्स आहे तर इट इज द -dv अपॉन dx. आता या ठिकाणी v काय बरं, पोटेन्शियल. तर या पोटेन्शियलला आपल्याला काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू जर डिस्प्लेसमेंट आपण जर डिफरन्शिएट केलं, निगेटिव्ह डिफरन्शिएट केलं तर हे कशाच्या इक्वल असतं, फोर्सच्या इक्वल असतं. फोर्स विच इज द फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे की या रिलेशनशिपला आपण काय करू, थोडंसं मॉडिफाय करू. आता मॉडिफाय करताना हा जो dx आहे तो आपण लेफ्ट साईडला घेऊ. काय होईल, fx इंटू काय आला आता dx इज इक्वल टू काय आला, -dv. आता आपण याला काय करू, थोडं इंटिग्रेट करू. इंटिग्रेट करत असताना विथ द फंक्शन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, xi कडून कुठपर्यंत जाईल तो xf फायनल, बरोबर आहे का. fx इंटू dx आणि याला इंटिग्रेट करताना काय घेणार आपण, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी टू फायनल पोटेन्शियल एनर्जी. याला आपण dv घेणार. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की इथं जर आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या यांच्या तर काय होणार, डायरेक्ट उत्तर फायनल पोटेन्शियल एनर्जीमधून इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. आणि म्हणून आपल्याकडे जे फायनल इक्वेशन असेल ते काय असेल, की xi टू xf इंटिग्रेट fx dxची व्हॅल्यू ही कशाची इक्वल आली, फायनल पोटेन्शियलमधून इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय करायची आहे, सबस्ट्रॅक्ट करायची आहे. त्यानंतर आता एक स्टेटमेंट आपण समजून घेऊ. वर्क डन बाय अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स सच ॲज ग्रॅव्हिटी डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल पोझिशन ओनली. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सकडून जे वर्क डन होतं, जसं की आता आपण एक्झाम्पल ग्रॅव्हिटीचं पाहिलं होतं, तर ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की जो वर्क डन पाहिला आपण फायनल पोटेन्शियल एनर्जी आणि इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, तर हे कशावर डिपेंड आलं बरं, इनिशियल आणि फायनल पोझिशनवर डिपेंड आलं, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटी हा स्वतः कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे आणि प्रत्येक कॉन्झर्वेटिव्ह फोर्सकडून जे वर्क डन होतं ते इनिशियल आणि फायनल पोझिशनवर काय असतं, डिपेंड असतं. आता या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण इन्क्लिन प्लेन्स ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. आता इन्क्लिन्स प्लेन काय आहे ते आपण समजून घेऊ. सपोज एक होरिझॉन्टल पाथ घेतो मी, ओके. होरिझॉन्टल पाथ आणि हा घेतो मी एक इन्क्लिन प्लेन. ओके. तुम्हाला माहिती इन्क्लिन प्लेन अँगल किती असतो, थीटा. आता काय झालं की सपोज मी काय करतो की एक बॉल घेतला मी किंवा एक ऑब्जेक्ट घेतला, ओके.
हा ऑब्जेक्ट असा आहे की ज्याचं मास किती आहे, m आहे. ओके, तर या ऑब्जेक्टचं एक वैशिष्ट्य आहे की हा आपण सुरुवातीला रेस्ट पोझिशनला आहे. सो याची इनिशियल स्पीड काय आहे, 0 आहे असं आपण कन्सिडर करू. हां, आणि हा जो तुम्हाला इन्क्लिन प्लेन दाखवला आहे ना, तर हा स्मूथ आहे. पहा, स्मूथ आहे, किंवा आपण म्हणू शकतो की इथं फ्रिक्शन नाही. फ्रिक्शन नाही म्हणजे काय, तो फ्रिक्शनलेस आहे. सो म्हणजे याचा अर्थ काय झाला की इन्क्लिन प्लेनवरून त्याला ट्रॅव्हलिंग करताना आता कोणताही दुसरा कोणता फोर्स त्याच्या अगेन्स्ट काम करायला का, नाही करायला. मग अशा वेळेस बॉटमला जर आपण त्याची स्पीड पाहिली तर ही स्पीड जी आहे ती काय असते माहिती का, 2gh, जी आपण तिकडे पाहिली होती. म्हणजे जसं बॉल हवेतून रिलीज केला होता ना, तसं इन्क्लिन प्लेनला सुद्धा फायनलला ती स्पीड आली. याचं रिझन काय झालं बरं, की याला काय झालं नाही, फ्रिक्शनलेस सरफेस असल्यामुळं या ठिकाणी ती स्पीड त्यानं ऑब्टेन केली. म्हणजे याचा अर्थ की बॉटमला त्यानं काय ॲक्वायर केली, कायनेटिक एनर्जी ॲक्वायर केली. बरोबर आहे का, बॉटमला काय केलं त्यानं, कायनेटिक एनर्जी ॲक्वायर केली. आणि आपल्याला माहीत आहे की बॉटमला असणारी कायनेटिक एनर्जी ही कशाची इक्वल असेल, सुरुवातीला असणाऱ्या पोटेन्शियल एनर्जी म्हणजे mgh काय असणार या ठिकाणी, इक्वल असेल. सो अशा पद्धतीचं हे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स संदर्भात एक इक्वेशन दिलं आहे आपल्याला. ठीक आहे, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आपण समजून घेतलं. मग आता नॉन कॉन्झर्वेटिव्ह काय आहे ते थोडंसं आपण त्याबद्दल बोलू. तर इथे एक स्टेटमेंट दिलं आहे आपल्याला, इफ द वर्क डन or the kinetic energy did depend on other factors such as velocity or particular path taken by the object, the force would be called non-conservative. म्हणजे वर्क डन किंवा कायनेटिक एनर्जी, ओके, जर व्हेलॉसिटी सारखा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी बरोबर आपण, किंवा ऑब्जेक्टचा इनिशियल आणि फायनल पोझिशन सोडून अनदर कोणता तरी पाथचा विचार करू आपण, कोणत्या मार्गाने त्यानं ट्रॅव्हलिंग केलं, त्याच्यावर जर डिपेंड असेल तर तो फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असेल का, नाही, तो फोर्स कोणता असेल, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल. त्यानंतर आपण बोलूया आता पोटेन्शियल एनर्जीच्या युनिट्सबद्दल. सो सर्वात अगोदर घेऊ आपण डायमेन्शन्स आणि पोटेन्शियल एनर्जीचे जे डायमेन्शन्स आहेत तर ते एनर्जीचीच असणार. बरोबर, ते काय आहेत, 1 in मास, 2 in लेंथ आणि -2 into टाईम. त्यानंतर जे SI युनिट आहे ते सुद्धा आपण लर्न केलंच आहे, ते आहे जूल, जे की कायनेटिक एनर्जी आणि वर्कचे जे असतील तेच याचे आहे. आता एक लक्षात घ्या की आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, सो डेल्टा व्ही जर घेतला आपण, है ना, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कॉन्झर्वेटिव्ह फोर्ससाठी, तर हे आपण पाहिलं वाटल्याचं इथं स्टेटमेंट लिहू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ही कशाच्या इक्वल आहे, तर हे इक्वल आहे पहा निगेटिव्ह वर्क डन. ओके, सो इट इज इक्वल टू निगेटिव्ह वर्क डन बाय द फोर्स. ओके, आणि हे जे ॲप्लिकेबल आहे हे कोणासाठी ॲप्लिकेबल आहे बरं, लक्षात घ्या, फक्त हे कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, कॉन्झर्वेटिव्ह फोर्ससाठी. इथं लिहितो वाटलंच मी फॉर, कॉन्झर्वेटिव्ह फोर्ससाठी. सो चेंज इन पोटेन्शियलसाठी आपण घेऊ डेल्टा व्ही, आणि निगेटिव्ह वर्क डन, सो निगेटिव्ह फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्स कोणता आहे आपला, एफ आहे ना, एक्स तर आपण काय घेतलं, त्याचं पाथ घेतलं समजा आहे ना, अलॉंग एक्स, आणि इंटू डिस्प्लेसमेंटसाठी काय घेणार आपण, चेंज इन डिस्प्लेसमेंट, ते काय घेणार डेल्टा एक्स. सो हे असेल त्याचं रिलेशनशिप. आता फायनली आपण हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण फॉलिंग बॉलबद्दल बोललो होतो है ना, तर फॉलिंग बॉलमधलं ते स्टेटमेंट आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे की
पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही जेव्हा ग्राउंडला रीच करतं तेव्हा त्याचं 100% रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, कायनेटिक एनर्जीमध्ये झालेलं असतं. मग आता विशिष्ट स्टेपला काय होतं, म्हणजे याचा अर्थ की हे जे मेकॅनिकल एनर्जीचं कन्झर्वेशन झालं ना, कारण टोटल एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये काय झाली, ट्रान्सफॉर्म झाली. तर याचं मेकॅनिझम आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये जाणून घ्यायचं.